चंद्रपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या आपल्या शहरामध्ये विकासाची अनेक कामे झाली। त्याच्यापैकी प्रामुख्याने आपण जे चंद्रपूर शहरामध्ये सिमेंट पासून तयार झालेले रस्ते याचा प्रामुख्याने उल्लेख करू शकतो। ते इतके खूप उच्च दर्जाचे आहेत। महत्त्वाचं म्हणजे आपलं सगळ्यात गाजलेलं प्रोजेक्ट जो होता तो म्हणजे चंद्रयान-2। तर या चंद्रयान-2 या मिशनसाठी म्हणजे चंद्रावर आपला उपग्रह पोहोचवण्यासाठी म्हणून जवळपास 978 कोटींचा खर्च झाला। मात्र हे यान समजा चंद्रपूरवर उतरवलं असतं तर त्यासाठी अत्यंत कमी खर्च आला असता, कारण जवळपास 90-100 कोटींमध्ये 10% एवढ्याच रकमेमध्ये आम्ही चंद्रपूरकरांनी म्हणजे महानगरपालिकेच्या मदतीने चंद्रासारखं संपूर्ण स्ट्रक्चर तयार केलेलं आहे रस्त्यांच्या माध्यमातून। तुम्ही सिमेंट रस्ते बघितले तर तुम्हाला चंद्रामध्ये जितके खड्डे नसतील त्यापेक्षा जास्त खड्डे सिमेंटच्या रस्त्यांमध्ये तुम्हाला दिसून येईल। तर हा एक खूप विकासाचा एक चांगला मॉडेल आहे। आता यावरून तुम्ही म्हणाल की यामध्ये सत्ताधाऱ्यांपासून म्हणजे महापौरांपासून तर नगरसेवकांपर्यंत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांनी पैसे खाल्ले किंवा मोठा भ्रष्टाचार केला। तर मला असं वाटत नाही आणि ते मी मान्यही करणार नाही की पैसे खाल्ले किंवा भ्रष्टाचार झाला। फार फार तर कदाचित सिमेंट खाल्लं असेल, रेती खाल्ली असेल किंवा गिट्टी खाल्ली असेल आणि त्याही पलीकडे जाऊन समजा खायचं असेल तर कदाचित कंत्राटदाराकडून कमिशन खाल्लं असेल, पण पैसे खाल्ले किंवा भ्रष्टाचार झाला असं मला वाटत नाही। इतकं उत्तम उदाहरण चंद्रपूरच्या सिमेंटच्या रस्त्यांचं आहे। आपल्याला काय वाटतं?